नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. सकाळी लवकर उठलो, 6 वाजताच उठलो. म्हटलं पटकन मंदिराचा परिसरात जाऊया आणि परत एकदा बालाजींचं दर्शन घेऊया. पटापट आवरलं आणि आता चाललं ते म्हणजे आपल्या भगवान तिरुपती बालाजींचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्याचबरोबर आता इकडे छान छान पॉईंट आहेत, तिथे मी व्हिडिओ फोटो माझे काढू शकते, तर ते काढणार आहे. तर चला तर मग. तर काल आम्ही तिकडे फोन ठेवले होते ना, ते फोन इथे येतात आणि इथून कलेक्ट करावे लागतात. म्हणजे इथे एक फोनचं काउंटर आहे, इकडे लिहिलं पण आहे. मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढत मंदिरापाशी येऊन पोहोचलो. तर छानसं असं दर्शन घेते. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी घ्या. आतमध्ये कोणालाच अलाउड नाही फोन, बाहेरनंच घ्यायचं. मस्त वातावरण, एवढी शांतता असते ना. तिथं कंटिन्यू मंत्र चाललेले असतात. त्यांचं काहीतरी तिकडे बघा भजन लावलं, ते चाललेलं आहे. लय भारी वाटतं. म्हणजे इथं आल्यावरती ना एक वेगळीच प्रसन्नता असते आणि लय शांतता असते. रूमच्या इथं पण कंटिन्यू ओम व्यंकटाय नमः असं नाही का, गोविंदा गोविंदा, लय छान असं सारखं कानावरती पडत असतं. भारी वाटतं. असं वाटतं इथंच राहावं. पण इथलं कसं आहे, आपल्याला इथलं जेवण जास्त ना, इडली सांबर वगैरे ते डायजेस्ट नाही होत आपल्याला. चपाती भाजी भाकरी ह्याची सवय असल्यामुळं. चला तुम्हाला मंदिर दाखवते. नाश्त्याला आलं, सगळे बसलेत. काहींनी चहापुरी घेतली आहे, तर काहींनी उडीद वडा किंवा डोसा असेल, उत्तप्पा, इडली ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. इथले आयटम घेतलेले. नाश्ता वगैरे छान झाला आता आमचा, इडली डोसा वगैरे. आणि मला अजूनपर्यंत कळलं नाही की इथं बंब का ठेवतात आपले पाणी तापवायचे आंघोळीचे. दरवेळेस आल्यावरती बघते की ते बंब का ठेवलेत काय माहिती. आणि इथं तुम्हाला आहे ना पाणी सुद्धा, म्हणजे पाणी जर काही प्यायला घ्यायचं असेल तर त्याचे सुद्धा पैसे नसते द्यायच्यात. कारण की इथं TTD जलप्रसादम म्हणून आहे. हे बघा माझ्या मागे इकडे, इथे जाऊन तुम्ही पाणी पिऊ शकता. इथं सगळं गोबी राईस, परत काय म्हणतात इडली डोसा उत्तप्पा, सगळं लेमन राईस, सगळे आंबटच पदार्थ भेटतात. तर आम्ही आमची पॅकिंग केली आणि आता इथून निघालोय. आणि तुम्हाला रूम दाखवते. छोटीशी रूम होती, मागच्या वर्षी मोठी रूम होती. ही असं आम्हाला एकच रूम होती. थांबा दाखवते. ही बघा अशी रूम होती. हे असे 2 बेड आणि इकडे असा मिरर दिला होता, जे की आमचे मेकअप वगैरे काढण्यासाठी. आणि त्या साईडला वॉश बेसिनच्या साईडला तिकडे वॉशरूम होते आमचे. रूम होती आणि इथे आम्हाला सुद्धा असं कपडे सुकत घालायचं दिलं होतं. आणि इथून सगळ्यांचं खाली तसंच ते कपडे सुकत घालायला सगळ्यांना दिले. कारण की जे प्रवासी आलेले असतात त्यांचे कपडे धुवून टाकायचे. इथं अशी सोय पण केली आणि हवा पण येते ना, मग खिडकीतनं मग वाळून जातात. ही आमची गाडी आता इथून पुढच्या प्रवासासाठीची. आणि गाडीमध्ये सामान विमान ठेवलं. आता आम्ही निघालो तिरुपतीला. बाय बाय करतो. तिरुपतीत गेलं ना की तिरुपतीतनं खाली येऊच वाटत नाही. कारण की तिकडे एवढी छान प्रसन्नता असते ना, असं वाटतं इथंच राहावं बाबा. नको आपल्याला ते पुढे नको ना, काय नको. आपलं टेन्शन फ्री, एकदम निवांत. आता आलोय पवनपुत्र हनुमानजींचं दर्शन घेण्यासाठी. छानसं असं दर्शन घेतलं आणि भरपूर असे फॅन्स म्हणण्यापेक्षा आपली फॅमिली आणि कुटुंब भेटतं. खूप भारी वाटतं. इकडे येऊन सुद्धा एवढं प्रेम आणि आशीर्वाद देतात.
तुम्ही एवढे छान व्हिडिओ करतात हे बोलतात, खरंच खूप भारी वाटून जातं. छानसं असं पवनपुत्र हनुमान की जय दर्शन झालेलं आहे. आणि चला आम्हाला लय पटापटा फिरावं लागतं. इथं आलं ना लई गडबड होते, असं वाटतं निवांत यावं, 2-4 दिवस राहिलाच यावं. पप्पा बघते ते 2-4 दिवस राहिला यावं. हो बसते की राहू ना आपण इथंच राहू म्हणतात मला. नाही मी पुढे आता. आता आलो आम्ही कपालेश्वरला आणि इथे दर्शन पण घेणार आहे आणि त्याचबरोबर इथं खूप मोठा धबधबा आहे आणि यावेळेस पाणी असणार आहे. मागच्याच जेव्हा आले होते तेव्हा पाणी नव्हतं, असलं पाणी पडतंय ना जोरात वरून. लय मजबूत पाऊस झालाय इकडे, पाण्याची काही कमतरताच नाही. इथल्या मंदिरांमध्ये ना खूप स्वच्छता ठेवली जाते आणि त्याचबरोबर आहे ना इथे वेगळे कुठले गाणे वाजत नाही. इथे त्यांचं जे म्युझिक आहे म्हणजे त्यांचं जे असं ते वाजतंय बघा, ते ढम 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 ते वाजत राहतं कंटिन्यू आणि कंटिन्यू त्याचाच आवाज येत असतो. आता आली मला आज जायचंय धबधब्याकडे एकदा. मी कधी जायला असं झाले, खूप वर्षांनंतर मला धबधबा पाहायला भेटतोय ना. त्यात मला आले तोंड आता, त्याच्यामुळे थोडंसं माझं बोलणं तुम्हाला वेगळं येत असेल, थोडंसं समजून घ्या मला. कारण की मला इकडे आल्यावरती पित्त जास्त होतं, त्यामुळं मला तोंड जास्त येतं. अशी गर्दी होती, मला व्हिडिओ काढायचा होता. मी म्हणलेले भारी व्हिडिओ येतील, कसलं काय गर्दी बघून 5 मिनिटातच मी काय म्हणला, अरे मी कुठं दिसायची या गर्दीत. तरी काढलाय एक, बघू कसा हल्लाय. करून धबधबा एक नंबर आहे की नाही, विषय आहे का. आता पाऊस झालाय म्हणून पाणी आहे म्हणून धबधबा दिसतोय, नाही तर पाऊस नसला ना तो धबधबा काहीच दिसत नाही. लय धबधबे आहेत यावेळेस. जिचं मंदिर जसं आहे तसं स्ट्रक्चर आहे पद्मावती देवीच्या मंदिराचं सुद्धा. सगळं तसं उंच बांधकाम, सगळं पॅक बंद. चलो आता माझा फोन लॉकर मध्ये ठेवून टाकायचा आहे, कारण की ते अलाउड नाही पद्मावतीच्या मंदिरामध्ये फोन. छानसं असं पद्मावतीचं पण दर्शन झालं. आता इथे पप्पा त्यांचे शर्ट आणि मला एक साडी घ्यायची ती म्हणजे गोल्डन कलरची, खूप दिवसांपासून पाहिजे पण राहतच आहे घ्यायचं. मागच्या वेळेस पण आले त्यावेळेस पण घ्यायची राहिली, तर याच म्हटलं चला घेऊनच टाकू. लापाक्षीमध्ये जायचं होतं, तिरुपतीमध्येच, तिरुमलामध्ये, पण काय झालं तिथे बंदच झालं आमचं दर्शन होतोपर्यंत, सगळ्या गोष्टी होतोपर्यंत. ठीक आहे म्हटलं आता पद्मावतीतून घेऊ देवीकडून. 120 रुपये का 4 पीस का सेट आएगा. तर आताच आम्ही साड्या वगैरे घेतल्या आणि त्याचबरोबर पप्पांना छानसे असे शर्ट घेतले. काय याच्यात 5-6 शर्ट घेतले, ते भारी असतात, असे कडक कडक वाले असतात, ते लवकर असे चुरगळत वगैरे नाही, ते घेतलं. अजून बालाजीतनं काय घेतलं, माळा वगैरे घेतल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना. आता निघालं आता इथून पद्मावतीमधून. ऊन भरपूर आहे, इथं ऊन आहे, तिकडं धुकं आहे, सगळं गारगार वाटलं वगैरे. थोडेसेच पॉईंट फिरले आणि आता आलो आम्ही तिरुपतीमधल्या बस स्टँडवरती, कारण की इथून आम्हाला बँगलोरची बस हवी आहे. तर डॅडी बघायला गेलेत. हां, तर काय आता बोलायचं, इथं सगळे वातावरण एवढं मस्त असतं ना की येताना अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागतं की आपल्याला घरी जायचं आहे, आता संपलाय आपला मुक्काम इथला. आमची बस आहे बरोबर 6:45ला आणि आम्हाला जे आमची ही जी बस आहे
ती सोडते 6:30ला आणि आमच्या ज्या बस आम्ही ज्यांना बुक केल्या ते बोलले की आम्ही फक्त 15 मिनटं थांबू शकतो, त्याच्यावरती नाही थांबू शकत. हे आमचं रूल अँड रेग्युलेशन आहेत. मग काय लय घाण पळापळी झाली आमची, कारण की आमची ही बस लगेच निघणार होती, थोडा पण वेळ थांबणार नव्हते. मग काय खरं आहे का, असलं पळत आलं आहे ना सगळ्या बॅगा आणि ते एवढं जड जड उचलून घेऊन खाली वर वर खालून असं ना मेट्रो स्टेशनला. बापरे दम लागलं होतं. अक्षरशःचा कॉल आला होता मला की कुठे चालू, मला बोलता येत नव्हतं की मी इथं आहे म्हणून सुद्धा. की असू द्या, आता काय लेट झाला आमच्याकडून, म्हणजे लेट एवढा पण नाही झाला, फक्त 5 मिनिटाचा लेट झाला, जास्त काही नाही. काल रात्री आम्ही बसलो होतो बसमध्ये, तेव्हापासून जे ट्रॅव्हलिंग करत होतो ते आत्तापर्यंत करतोय. आत्ता 12:30 वाजले, 12:30 वाजता घरी पोचलोय. आता हे बघा आई म्हणते, आई सामान बघते किती काय सामान आणलंय. म्हणजे आणलेच का बांगड्या, नाही नाही म्हणलीस आणि कसं बालाजीला गेलं बांगड्या आणल्या नाहीत असं कधी होणारच नाही. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर काय चॅनल जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.